इचलकरंजी शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. अनेक भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबानं येणारं पाणी, तसंच काही परिसरात अनेक दिवस पाणीच मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत उद्या मंगळवारी विशेष सभा बोलवण्यात आली आहे. या सभेआधी आज विरोधी पक्षाच्या शिवशाहू आघाडी कार्यालयात आजी माजी नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत माजी नगरसेवक शशांक बावचकर आणि प्रकाश मोरबाळे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना सभेत कोणत्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घ्यायची, कोणते प्रश्न उपस्थित करायचे आणि सत्ताधाऱ्यांकडून ठोस उत्तरं कशी मागायची याबाबत मार्गदर्शन केलं. शहरातील पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी, जलस्रोत व्यवस्थापन, गळतीमुळे होणारं पाण्याचं नुकसान, नवीन जल योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना होणारा त्रास या सर्व मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. ही सभा केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून शहरातील लाखो नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकानं अभ्यासपूर्ण भूमिका मांडून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी आणि प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका मागावी अशा सूचना देण्यात आल्या. या सभेत विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्यानं उद्याची विशेष सभा चांगलीच वादळी होण्याची शक्यता आहे. बैठकीला विरोधी पक्षनेते उदय पाटील, संजय कांबळे, परवेज गायबान, रणजित जाधव आदी उपस्थित होते.